कर्क राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 डिसेंबर लवकरच सुरू होणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा कर्क राशीचे नशीब पालटणारा ठरणार आहे, कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दत्त जयंती आणि संकष्ट चतुर्थी असणार आहे। यासोबतच अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन देखील होणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। कर्क राशी, तुमची संवेदनशीलता ही तुमची ताकद आहे, ती ओझ्यासारखी वाहू नका। आठवड्याच्या सुरुवातीला इतरांच्या भावनांपासून काही अंतर राखून स्वतःला उभे राहा। एका छोट्याशा विधीत जुन्या भावनेचा आदर करा आणि ती सोडून द्या। कामावर 1 तास अखंड वेळ घालवणे चमत्कार करू शकते। आर्थिक बाबींमध्ये तुम्ही शांत होताच चांगले पर्याय दिसतील। नातेसंबंधांमध्ये सुरक्षिततेची एक छोटी आणि स्पष्ट गरज व्यक्त करा। या आठवड्यात विशेष संदेश देणारी तुमची स्वप्ने आणि चिन्हे लिहा। कर्क राशी, हा आठवडा काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन राखण्याचे संकेत देतो। तुम्हाला कामावर अधिक मेहनत करावी लागेल, परंतु त्याचे परिणाम अनुकूल राहतील। एखादा मोठा प्रकल्प पूर्ण केल्याने सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो। नवीन व्यवसाय भागीदारी किंवा नवीन क्लायंट मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल। आर्थिक परिस्थिती चांगली असेल, परंतु कुटुंब किंवा घराशी संबंधित खर्च वाढू शकतो। आरोग्यासाठी मानसिक शांती महत्त्वाची असेल। कर्क राशी, या आठवड्यात ताणतणाव किंवा भावनिक चढउतार टाळण्यासाठी ध्यान आणि योग फायदेशीर ठरतील। प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज टाळा, तर वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंद मिळेल। या आठवड्यात ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करणे विशेष शुभ राहील। सोमवारी चंद्राची प्रार्थना केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळेल। कर्क राशी, स्वतःवर विश्वास ठेवा। गुरुवार, बुधवार 3 डिसेंबर रोजी कर्क राशीतील वक्री गुरु मीन राशीतील शनीशी जादूने मिळेल। 2025च्या मध्यापासून गुरु तुमच्या राशीतून प्रवास करत आहे, ज्यामुळे तुम्हाला जे शक्य आहे ते वाढवण्यास आणि तुमच्या जीवनात मोठे धोके पत्करण्यास प्रोत्साहित केले आहे। आता मीन राशीतील त्याच्या शेवटच्या काळात तो शनीच्या जुळणीत येताच तुम्ही जे काही साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते सर्व तुम्हाला मिळू लागेल। 2023 मध्ये मीन राशीत प्रवेश केल्यापासून शनी तुमचे लक्ष नवीन सुरुवातीकडे वळवत आहे। तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत। कधी कधी ते कितीही मंद वाटत असले तरीही ही ऊर्जा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि चांगल्या प्रकारे जगलेल्या जीवनाचे फळ मिळवण्याचा आत्मविश्वास देते। 1 ते 7 डिसेंबर हा दिवस आंतरिक शुद्धीकरण, भावनिक शांती, तुमच्या दिनचर्यांचे सोपीकरण आणि कौटुंबिक बाबींवर केंद्रित आहे। तुम्हाला माघार घेण्याची, तुमचे विचार व्यवस्थित करण्याची आणि भावनिक ओझे सोडण्याची गरज वाटू शकते। तुमच्या दैनंदिन जीवनात जे जड वाटते ते सोपे करून तुम्ही अधिक आरामदायी प्रवाह निर्माण करू शकता। कौटुंबिक गतिशीलता न बोलण्याने गोष्टी किंवा भावनिक देवाणघेवाण दिसून येऊ शकते, ज्यामुळे जागरूकता आणि मुक्तता दोन्ही मिळू शकते। घरी बदल करणे, तुमची जागा ताजी करणे किंवा सुरक्षित वातावरण तयार करणे तुमच्या भावनिक पायाभूत सुविधांना मदत करू शकते। तुम्ही आंतरिक शक्ती परत मिळवताच येत्या काळात निर्णायक पावले उचलण्यास तुम्ही अधिक तयार वाटू शकता।